आता या गव्हाणी करताना काय करायचं? करड्यांसाठी ज्यावेळेस तुम्ही गव्हाण करणार आहात, तिची हाईट जी आहे, ह्या बाकी 3 गव्हाणींपेक्षा कमी पाहिजे. आता ही गव्हाण वेगळी कशामुळे करायची हे लक्षात घ्या. आपल्या शेळी पालनामध्ये करडं हेच आपलं उत्पन्न आहे. करडं म्हणजे शेळीचे पिल्लं हेच आपलं उत्पन्न आहे. आणि जर आपण जे खाद्य देतोय, हे त्यांना जर व्यवस्थित भेटत नसेल, तर आपलं उत्पन्नावर आपल्या म्हणजे त्याच्यापासून जे शेळ्यांपासून जे आपल्याला उत्पन्न होतंय, त्यावर एक खूप मोठा परिणाम होतोय. त्याच्यामुळं करडांसाठीच्या गव्हाणी वेगळ्या पाहिजेत. आता हे करडं शेळ्यांच्या गव्हाणीमध्ये खात नाहीत का? ते त्याच्यातही खातील. पण मुख्य प्रॉब्लेम काय होईल, की त्यांना जेवढं आवश्यक ते जे खायचं आहे, तेच शेळ्या त्यांना खाऊ देणार नाहीत. कारण की शेळ्या ह्या डॉमिनंट म्हणजे त्यांच्यापेक्षा मोठ्या असल्यामुळे त्यांना ढकलून देणं, त्यांना शिंगाने मारणं असे प्रकार होतील. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस काही करडं जे आहेत हे लंगडे होतात. काही करडांना म्हणजे काही करडं मरतात. त्याच्यामुळे हे टाळण्यासाठी त्यांचं गव्हाणी ज्या आहेत ह्या वेगळ्या करणं खूप आवश्यक आहे. त्याच्यानंतर शेळ्यांसाठी म्हणजे ज्या शेळ्या गाभण नाहीयेत, अशा ज्या शेळ्या आहेत त्यांच्यासाठी सेपरेट गव्हाणी ठेवणं खूप हे 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 दुसरं महत्वाचा मुद्दा आहे. आता त्यांच्यासाठी वेगळी गव्हाणी कशामुळे ठेवायच्या? या ज्या गाभण शेळ्या म्हणजे ज्या शेळ्या गाभण नाहीयेत अशा ज्या शेळ्या आहेत, या सगळ्यात जास्त धिंगाणा करतात. म्हणजे शेडमध्ये एकमेकांना मारणं किंवा एकमेकांना ढकलून देणं हा जो प्रकार करतात, या शेळ्या म्हणजे ज्या शेळ्या गाभण नाहीत या शेळ्या करतात. त्याच्यामुळं या शेळ्यांपासून करड्यांना आणि गाभण शेळ्यांना काही त्रास होऊ नये म्हणून यांच्यासाठी सेपरेट गव्हाणी करणं हे खूप आवश्यक आहे. त्याच्यामुळे या शेळ्यांच्या गव्हाणी करताना म्हणजे करडांच्या गव्हाणी बनवल्यानंतर आपण शेळ्यांसाठी ज्या शेळ्या गाभण नाही त्यांच्यासाठी वेगळ्या गव्हाणी ठेवणं म्हणजे त्यांच्या वेगळ्या गव्हाणीचं नियोजन करणं आवश्यक आहे. आता तिसरं महत्वाचं म्हणजे बोकडांसाठी गव्हाणी वेगळ्या करायच्या. आता ज्या शेळ्या गाभण नाहीयेत त्या शेळ्यांसाठी आणि बोकडांसाठी आपण एकाच गव्हाणीमध्ये ठेवू शकतो त्यांना खायला. पण तसं न करता बोकडांसाठी वेगळी गव्हाण कशामुळे करायची असा बऱ्याच जणांना प्रश्न येतो. तर जर समजा जी शेळी तुमच्या गाभण नाहीये त्याच्यामध्ये जर एखादी शेळी गाभा जात असेल, तर तुमचे जे बोकडं आहेत हे यांचं खाण्यावर बिलकुल लक्ष राहत नाही आणि ते त्याच शेळीच्या मागे पळतात. त्याच्यामुळे ही शेळी आणि जी शेळी गाभा जात असते ती कमीत कमी 2 दिवस तरी माझ्यावर राहते. तर या 2 दिवसामध्ये हे जे बोकडं आहेत हे बाकी शेळ्यांनाही खाऊ देत नाहीत आणि त्या शेळीलाही खात नाहीत आणि स्वतःही खात नाहीत. मग यामध्ये जे नुकसान होते हे आपलं होतं. त्याच्यामुळे हे टाळण्यासाठी जे बोकड आहेत त्यांच्यासाठी सेपरेट गव्हाण करणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर येतं गाभण शेळ्यांसाठी. गाभण शेळ्यांसाठी ही वेगळी गव्हाण करणं हे महत्वाचं आहे, कारण की त्यांना जर समजा एखाद्या दुसऱ्या शेळीने जर धडक मारली तर ह्या धडकेमुळे तिच्या पोटांमधल्या पिल्लांना इजा होऊ शकते किंवा ती शेळी गाभडू शकते किंवा तिच्या जीवालाही धोका होऊ शकतो. त्याच्यामुळे गाभण शेळ्यांसाठी ज्या गव्हाणी आहेत त्याचं नियोजन हे व्यवस्थित आणि वेगळं करणं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर येतं पाणी. तुम्ही शेळी पालनामध्येच म्हणून नाही, जर कोणतेही दुसरं इतर म्हणजे प्राण्यांशी रिलेटेड जर तुम्ही एखादा जर बिझनेस करत असाल, तर प्रत्येक त्या प्राण्याला पाणी हे स्वच्छ देणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यामुळं स्वच्छ पाणी तुमच्या शेळ्यांना पोहोचेल याची काळजी तुम्ही सगळ्यांनी घ्यायची. त्याच्यानंतर पाण्याचं तापमान. आता पाण्याचं तापमान म्हणजे नेमकं काय? आपल्याकडे काय होतंय, की थंडीमध्ये आपण म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये आपण शेळ्यांना एकदम थंड पाणी देतो. कारण की आपल्याकडे तेच पाणी अवेलेबल असतं. भलेही ते स्वच्छ असो, पण आपण थंड असतं म्हणून थंड देऊन टाकतो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण शेळ्यांना गरम किंवा कोमट पाणी आपल्याकडे तेच असतं म्हणून आपण तसंच देतो. पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण शेळ्यांना कोमट किंवा थंड किंवा त्यावेळेस जसं अवेलेबल आहे स्वच्छच असेल, पण तापमान जे आहे या तिन्ही तिन्ही सीझन मध्ये प्रत्येक वेगवेगळ्या पाण्यामध्ये आपण प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या तापमानावर पाणी आपण देतो. हेही म्हणजे ज्यावेळेस तुम्ही शेडचं नियोजन करता त्यावेळेस पाण्याच्या नियोजनामध्ये हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे, की या तिन्ही सीझन मध्ये उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा हिवाळा असो, तुमच्या शेळ्यांना जे पाणी तुम्हाला द्यायचंय हे सेम टेम्परेचरला कसं देता येते हे याचं तुम्ही एक नियोजन करा. ते करणं खूप सोपं आहे, करणं अवघड नाही. उन्हाळ्यामध्ये तुम्ही जे पाणी देणार आहात त्याला म्हणजे बोरगॅनने बांधून जर ठेवलं तर त्याचं तुम्ही टेम्परेचर मेंटेन करू शकता. पावसाळ्यामध्ये जे पाणी तुम्ही देणार आहात त्याचं टेम्परेचर तुम्ही मेंटेन करू शकता. त्याच्यामुळे फक्त लक्ष देऊन जर तुम्ही पाण्याचं तापमानाचं जर व्यवस्थित नियोजन केलं तर त्याचाही तुमच्या शेळीला खूप फायदा होतो.
त्याच्यानंतर रोज जे पाण्याचे म्हणजे पाणी ठेवण्याचे जे भांडे आहेत हे धुवून एक 10 ते 15 मिनिटं तुम्ही उन्हात ठेवायला पाहिजे. त्याच्यामुळं त्या पाण्यामध्ये त्या पाण्या म्हणजे जी पाणी प्यायची जी भांडे आहेत त्या भांड्यांमध्ये कधीच शेवाळ नावाचा प्रकार होणार नाही आणि यामुळं शेळ्यांना पोटाचा विकार होणार नाही. त्याच्यामुळं पिण्याची जी भांडे आहेत हे कमीत कमी धुतल्यानंतर 10 ते 15 मिनिटं कडक उन्हात ठेवणं खूप आवश्यक आहे. त्याच्यानंतर दिवसातून 2 वेळेस पाणी बदलणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही शेडमध्ये जे शेळ्यांना पाणी प्यायला ठेवता ते कमीत कमी दिवसातून 2 वेळेस बदला. आता काय काही जण म्हणतात आमच्याकडे एवढं पाणी अवेलेबल नाही, आम्ही 2 वेळेस कसं बदलायचं? तर हे 2 वेळेस कसं बदलायचं? तुमच्या शेळींना एका वेळेस तुम्ही पाणी ठेवताना तेवढंच पाणी ठेवा जेवढं त्यांना आवश्यक आहे. म्हणजे पूर्ण पाणी ते संपवले त्याच्यानंतर तुम्ही डबल दुसरं पाणी ठेवा. अशा प्रकारे तुम्ही कमी म्हणजे तुमचं तेवढंच पाणी तुम्ही ठेवताय जेवढं शेळ्यांना आवश्यक आहे, पण ते 2 टप्प्यामध्ये ठेवताय. त्याच्यामुळे याचं मॅनेजमेंट जे आहे हे खूप महत्वाचं आहे की आपण दिवसातून 2 वेळेस पाणी शेळ्यांना ठेवायचं. 5वा महत्वाचा मुद्दा म्हणजे पाण्यातून जर तुम्ही एखाद्या वेळेस औषध किंवा जंतुनाशक जर देत असाल तर ती भांडे धुवून घेऊन परत उन्हात ठेवणं तेवढंच आवश्यक आहे. फक्त एक लक्षात ठेवायचं की जर तुम्ही तुमच्या शेळ्यांना किंवा पिल्लांना किंवा म्हणजे बोकडांना किंवा गाभण शेळ्यांना जर एखाद्या वेळेस औषध किंवा जंतुनाशक जर पाण्याच्या भांड्यातून दिले तर ते भांडे दुसऱ्या दिवशी तातडीनं धुणं खूप आवश्यक आहे. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे जर समजा तुमच्या करडांना अशक्तपणा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी जे पाण्याचं नियोजन केलंय त्या पाण्यामध्ये ग्लुकोज टाका. हे सगळ्यात सोपं उपाय आहे करडांची अशक्तपणा घालवण्यासाठी. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे तुमच्या शेडमध्ये जे तुम्ही शेळ्यांना पाणी पिण्यासाठी ठेवताय हे पाणी शेळ्यांकडून घाण होणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायची. म्हणजे एका व्यवस्थित हाईटला हे पाणी ठेवलं पाहिजे जेणेकरून तुमच्या शेळ्या त्या पाण्यामध्ये उभा राहू शकणार नाही आणि तुम्हाला ते पाणी स्वच्छ करण्यासाठी पण सोपं राहील. अशा प्रकारचं तुम्ही पाण्याचं नियोजन तुमच्या शेडमध्ये करायला पाहिजे. जर समजा हे कसं करायचं तुम्हाला ज्या लोकांना जर हे सुचत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. मी तुम्हाला त्याचं व्हॉट्सअपला रिप्लाय देईल की कसं त्या पाण्याचं नियोजन कसं करायचं. त्याच्यामुळे हे जे आहेत हे सगळ्यात महत्वाचे मुद्दे आहेत पाण्याचं नियोजन करतात. त्याच्यानंतर जे महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले होते की शेडच्या नियोजनामध्येच शेळ्यांचं नियोजन, करडांचं नियोजन, गाभण शेळ्यांचं नियोजन, बोकडाचं नियोजन आणि लागवडीच्या बोकडाचं नियोजन. आता बोकडाचं नियोजन आणि लागवडीच्या बोकडांचं नियोजन काय याच्यासाठी या सगळ्या मुद्द्यांसाठी म्हणजे या प्रत्येक शेळ्यांच्या नियोजनासाठी, करडांच्या नियोजनासाठी, गाभण शेळ्यांच्या नियोजनासाठी, बोकडांच्या नियोजनासाठी आणि लागवडीच्या बोकडांच्या नियोजनासाठी प्रत्येक पॉइंटसाठी एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलाय. तोही मी आता लवकरच अपलोड करेन. ज्यांना या नियोजनासाठी म्हणजे हे जे नियोजन आहे ते प्रत्येकानं त्या व्हिडिओ मधून एकदा तुम्ही कोणते महत्वाचे मुद्दे आहेत ते त्या व्हिडिओ मध्ये पाहावे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या सगळ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर हे व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या जे नवीन व्हिडिओ येणार आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटण्यासाठी हे चॅनल जे आहे हे सबस्क्राईब करा. आणि माझा जो व्हॉट्सअपचा ग्रुप तुम्हाला म्हणजे जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक शेअर केली आहे. त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून माझा व्हॉट्सअप ग्रुप ऍड होऊ शकता. परंतु जे माझ्या व्हॉट्सअपच्या 1 आणि 2 या ग्रुपमध्ये आहे त्यांनी ही लिंक डबल क्लिक करून तिसऱ्या ग्रुपमध्ये पण येऊ नका. त्याच्यामुळे काय होईल फक्त ग्रुप्स फुल होतील, तुम्ही परत तुम्हाला तेच मेसेज येतील. त्याच्यामुळे फक्त जे लोक नवीन आहेत आणि ज्यांना व्हॉट्सअप ग्रुप म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे त्यांनीच फक्त त्या लिंकवर क्लिक करा. आणि जर समजा एखाद्या वेळेस तुम्हाला माझ्या फेसबुक अकाउंट सोबत जर कनेक्ट व्हायचं असेल तर मी फेसबुक पेजची पण लिंक शेअर केली आहे. तुम्ही ते फेसबुक पेज पण लाईक करा, तुम्हाला त्याचाही फायदा होईल. धन्यवाद.